दादा आणि सोनवणे साहेब यांचं सर्वांचं ठरलेलं होतं की 14 एप्रिल महाराजांना द्यायची, 14 एप्रिलला कीर्तन करून घ्यायचं. पण गोष्ट अशी, अन्न मानधन हे तो प्रारंभ आधीने 14 तारीख पहिलेच बुक होते. त्यासले म्हटलं 14 तारीख तर भेटत नाही म्हणे महाराज, 10 तर 15च्या मध्ये कोणतीही तारीख चालेल. मग आम्ही 12 तारीख फिक्स केली, बाकीच्या तारखा केलेल्या होत्या. 14 तारखेचं निमित्त असं शोधलं की 14 तारीख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. काही लोकांनी महापुरुषांना संतांना समाजात वाटून घेतले, पण ज्यांनी धर्माचं नाही तर पूर्ण भारत देशाचं काम केलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फक्त बौद्ध लोकांनी ज्यांना डोक्यावर घ्यायचं असं नाही. आपल्या भारत देशाला ज्यांनी संविधान दिलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि कुणी जातीपातीचा परमार्थ करत असेल किंवा गावाकडून जातपात करत असेल तर त्यांच्यासाठी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले. विठ्ठल विठ्ठल तसं तर आज 12 तारीख आहे, 14 तारीख 2 दिवस आहे. बरं 2 दिवस आधीच सांगायला आवडेल युट्यूबचे मालक आमचे धुळेकर, खरंच तुमची मेहनत आहे राव. इतर युट्यूब चॅनलवाले येतात आणि उभे राहतात, पण माणसाची मेहनत आहे महाराज. कीर्तनकार आला, कीर्तनाला कीर्तनकार निघाले तेव्हापासून कॅमेरा मागे मागे फिरवला. महाराज कुठे जाईल काय जाईल एवढी दक्षता. म्हणजे मला फराळ करताना दिखणार नाही, बाकी शूटिंग मग कुठेच कमी ठेवतात नाही. खूप खूप तुमचे धन्यवाद. खूप मेहनत घेतात तुम्ही आणि सक्सेस पण होशाल. विकास भाई तुम्ही विकासच काम शिकवा. मला जरा नावांचा प्रॉब्लेम येतो, जुनावे नका बरोबर ध्यान माहिती आहे म्हणा सुरुवातीला. हो, परवाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे, पण आजच्या दिवशी मला सांगायला आवडेल कारण एक दिवस आधी सांगायचा प्रसंग येतो. काय हे पौर्णिमेच्या रात्री दिन दुबड्यांच्या साठी आज स्वप्नात पाहिलाय बाई भीम माझा ग, भीम माझा ग दिल्लीत भाषण दे. 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 आणि माणूस जर सक्सेस होत असेल ना त्याच्यासाठी मागून कोणाचा तरी सपोर्ट असेल महाराज, कोणाचा तरी आशीर्वाद किंवा कोणाचा तरी साथ असेल तर माणूस सक्सेस होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजची 13 तारीख आहे, सॉरी मी 12 धरून घेतली. आजची 13 तारीख उद्याची 14 तारीख आहे. काळजी करू नका, पटास ना मटेरियल भेटेल. तुम्हाला असं वाटलं नुसतं आहे ना कडा दुकान लागत का मटेरियल ठेवू नको, पडत येईल गिराईक फिरी नको जावायला. अशी लाजून बावरी झाली ग, अशी लाजून बावरी झाली ग. रमा भीमाची नवरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग. रमा भीमाची नवरी झाली ग. अशी लाजून बावरी झाली ग, अशी लाजून बावरी झाली ग. रमा भीमाची नवरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग. अशी लाजून बावरी झाली ग, अशी लाजून
विठ्ठलाची जयंती त्या निमित्ताने थोडीशी झलक होते. विठ्ठल विठ्ठल महापुरुषांना लोकांनी वाटून घेतलं महाराज, समाजामध्ये वाटून घेतलं. काही काही संतांना धर्मात वाटलं गेलं. पण मला डेकोमध्ये येऊन आनंद वाटतोय की तुमच्या गावामध्ये मी राजकारणावर अजिबात बोलत नाही. मला पहिलेच सांगत राजकारण मला रवी सुधरत नाही. हा शपथ सांगतो, मला अजून सुधरत नाही ठाकरे घटना कोणता शिंदे घटना कोणता. पण तुम्हाला सांगतो महाराज, डेको मधली खासियत बघितली, तुम्हाला सरपंच चांगली व्यक्ती भेटली म्हणून सर्व धर्म समभाव, जातीपाती सहित काही नाही दिसलं महाराज मला. जवळ मला लेग्यात प्रभू रामचंद्रांना मंदिर, मग प्रभू रामचंद्रांना समोरच सर्व महापुरुष. हा सुरुवातीला अहिल्या माता होळकर, अहिल्यादेवी होळकर, राजे छत्रपती शिवरायांना जेवढं श्रेय जातं ना तेवढंच मंदिरातले भगवंत बसवून ठेवण्यामध्ये ते श्रेय अहिल्यादेवी होळकरांना जातं. आणि पहिली प्रतिमा अहिल्या माता होळकरांची, बाजूमध्ये राजे छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा. कोणताच जातले राग नाही, जिथला शेतीतला आकाश नाही ना. मला त्या असं वाटत तुमले विरोधक कोणी नसतील सरपंच. काही कुठे कुठे क्या बात आहे ताई साहेब, तुम्हाला इतरी बार नमन करेल मी. हा सरपंच पाहिजे असा पाहिजे, नाही ते बाकी ना आमना जात ना आमना जात ना आमना जात ना. अरे जातले काय चिलगाव धर्मानं काम करायला निवाडले ते लोक नेतं ते गोंपारे हो करण काय गाव भारी शिव. मॅडमच म्हणे सरपंच, बरोबर आहे ना साहेब. हो शाही साहेबांच्या प्रित्यर्थ कीर्तना, वर्ष श्राद्धा निमित्ताने कीर्तना. कोणी बोलू नका, सर्वांच्या पाया पडून विनंती आहे. आई साहेब गेले येतात आणि आई साहेबांच्या वर्ष श्राद्धा निमित्ताने कीर्तना. पहिले तर मी चिंतनाच्या माध्यमातून शास्त्राचा आधार घेऊन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जी व्यक्ती गेली ना, जाणारी व्यक्तीच्या दशक्रिया विधीला आणि जन्माला आलेल्या बालकाच्या जन्म उत्सवाला जर कीर्तन होत असेल तर यांचे इतकं पुण्यवान पुण्य नसेल. विठ्ठल विठ्ठल पण दादासाहेब जे आईंच्या निमित्ताने कीर्तना, वर्ष झाला आईंना जाऊन, बरोबर आहे ना, वर्ष झाला आईंना जाऊन. पण जे आईच्यासाठी कार्यक्रम आहे, सर्व नातेवाईक आले असतील, गावातले लोक आले असतील, पण जे आईच्यासाठी तुम्ही कार्यक्रम ठेवलाय त्याचीच गैरहजेरी आहे. ज्या आईंसाठी कीर्तना, ज्यांच्यासाठी तुम्ही आपण सर्व जमलोय ना त्यांचीच गैरहजेरी आहे. म्हणून माणसाने जीवन जगत असताना या गोष्टीची हो दक्षता घेतली पाहिजे लक्षपूर्वक. कारण कितीही कमवलं, कितीही काहीही केलं, आपल्या कार्यक्रमात आपलीच हाजरी नसते एवढं लक्ष ठेवून जीवन जगायचं. विठ्ठल विठ्ठल मनवाऱ्या वाणी पडत एका जागी बसना, हो मनवाऱ्या वाणी पडत एका जागी बसना. हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना. हो सारी दुनिया मला दिसते माझी आई दिसना. मनवाऱ्या वाणी पडत दिसना, मनवाऱ्या वाणी सारी दुनिया मला दिसते माझी आई दिसना. हो सारी दुनिया मला दिसते माझी आई दिसना, सारी दुनिया मला दिसते माझी आई दिसना. अजून जाईन तिचा काना मधला बोल, फिरवून नेलं माझं ममतेचं सोनं, फिरवून नेलं
फिरवून नेलं माझं ममतेचं नीळ. मनवाऱ्या वाणी पळत एका जागी बसना, मनवाऱ्या वाणी पळत एका जागी बसना. सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना. सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसते, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसते, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसते. प्रत्येक माणसाने लक्षात घ्यायचंय की महाराज हे मृत्यू लोक आहे, जो जन्माला आलाय त्याला जावं लागतंय, जो जन्माला आलाय त्याला निघावं लागतंय. पण जाताना जाणं तर प्रत्येकाला, पण आपलं जाणं. दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आला पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं. आपण मेल्याच्या नंतर दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आला पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं. नाहीतर लोक जगतात मै भल्यावर मेरी बीबी भली. या जगण्याला काय अर्थ नाही महाराज. आमचे संत सांगतात मरावी परी कीर्ती रूपी तुका माने म्हणे एका मरणीची सरी उत्तम चोरी कीर्ती मागे मागे उरते ते शिल्लक कीर्ती. आणि आपली कीर्ती शिल्लक चांगली सोडायची का वाईट सोडायची आपल्या हातात आहे महाराज. हा, आणि तुम्हाला हे पण सांगेल या अभंगाच्या माध्यमातून, आपण जे पण करतो ना, जे कर्म करतो ना, मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल, चांगलं असेल तर त्याचं 4 पटीनं फळ मिळतं, आणि वाईट असेल तर 4 पटीनं भोगावं सुद्धा लागतं. जसं की उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, तुम्ही शेतात गहूची पेरणी करतात, गहू पेरतात सरपंच साहेब, तुमच्याकडे गव्हाची पेरणी होते. गहू पेरणी करत असताना किती पेरणी करतात तुम्ही? किती किलोची बॅग असते ती? 20 किलोची, 30 किलोची, 40 किलोची बॅग असते समजा. 30-40 किलोची बॅग आहे. पेरणी करायला गहू घेऊन जातात तेव्हा तुम्ही मोटरसायकलने किंवा डोक्यावर सुद्धा शेतात पोहोचवतात. पण जर गहू कापाय त्यात काळीच निघालं येत असतं, वय किलोवर लिहित असतं, डायरेक्ट क्विंटल नाही. पेरणी करत असताना किलोने करतो, पण आणताना जसं क्विंटलने आणतो तसंच कर्म सुद्धा आहे. करताना तुम्ही जे करतात ना त्याच्यापेक्षा 4 पटीनं आपल्याला चांगलं असेल तर बेनिफिट, आणि वाईट असेल तर ते भोगावं सुद्धा लागत. अजून उदाहरण म्हणून सांगेल, जर तुम्ही दर्या खोऱ्यांमध्ये उभं राहिलात, दर्या खोऱ्यांमध्ये उभं राहिलात आणि तिथं आवाज दिला राम, दर्या खोऱ्या तुम्हाला 4 वेळेस रिप्लाय देतील, राम राम राम. दर्या खोऱ्यास मा उभा राहील म्हणा राधे, दर्या खोऱ्या 2-3 वेळेस रिप्लाय देतेस राधे राधे राधे. त्याच दर्या खोऱ्यास मा आवाज द्या नीच, मग दर्या खोऱ्यामध्ये ये रे म्हणत सोनचिड बावड्या कसा फिरायचा भाऊ असं म्हणतेस. तुम्ही जे बोलणार तोच रिप्लाय तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. कर्म सुद्धा तसंच आहे, तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. शेतात जर तुम्ही येडा बाबू लावून ते आंबा तोडायला सुद्धा आपला बातमी ठेवतील शेतात.